श्रीपाद श्रीवल्लभचरितामृतसार अध्याय 50 कुरुगड्डीत वासंबिकेचे दर्शन. पळणीस्वामी ध्यानस्थ बसण्यापूर्वी म्हणाले, शंकर भट्टा, आजहून शकानुसार तारीख 25 मे 1336 आहे. आजचा दिवस आपणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मी माझ्या स्थूल शरीरास येथेच ठेवून सूक्ष्म शरीराने कुरुगड्डीस जाईन. एकाच वेळी 4-5 ठिकाणी सूक्ष्म शरीराने विहार करणे मला बाल्यक्रीडा वाटते. आपण सगळेच ध्यानात बसल्यानंतर श्रीपाद प्रभूंची आज्ञा होताच मी सूक्ष्म रूपाने कुरुगड्डीस त्यांच्या सान्निध्यात जाईन. तेथे एखादी महत्त्वाची घटना डोळ्यांनी पाहण्याची संधी मिळेल. थोड्याच वेळात सर्वजण ध्यानस्थ झाले. 10 तासांचा वेळ ध्यानावस्थेत कसा गेला ते कळलेच नाही. ध्यानातून बाहेर आल्यानंतर पळणीस्वामींनी शिवशर्मा नावाच्या एक विद्वान सच्चील ब्राह्मणाची गाथा सांगितली. शिवशर्मा आपल्या पत्नीसह अंबिकेसह कुरुगड्डीस राहत होते. दैवगती अशी की त्यांना संतान होत असे, परंतु ती जगत नसे. यातील एक मुलगा वाचला, परंतु तो मंदबुद्धी निघाला. त्यामुळे शिवशर्मा अत्यंत दुःखी होते. ते एकदा श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेले आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आर्तभावाने प्रार्थना केली की त्यांचा पुत्र बुद्धिवान विद्वान व्हावा. श्रीपाद प्रभू म्हणाले, शिवशर्मा, तुझ्या पुत्राचे पूर्वजन्मीचे पाप निवारण करून त्याला योग्य पंडित करवायचे, म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू देहत्याग करवायास हवा. त्यासाठी तू सिद्ध असल्यास मी त्याला योग्य पंडित करीन. शिवशर्मा देहत्यागासाठी तयार झाले. आपला पुत्र बृहस्पतीसारखा विद्वान व्हावा हीच त्याची इच्छा होती. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, लवकरच तुझा मृत्यू होईल. मरणानंतर तू सूक्ष्म देहाने दिशेला सध्याचे शिर्डी गाव नगरात निंब वृक्षाच्या पायथ्याशी असलेल्या भूगर्भात थोडा काळ तपश्चर्या करशील. त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशात जन्म घेशील. थोड्याच अवधीत शिवशर्मा यांचे निधन झाले. अंबिका तिच्या मुलासह भिक्षा मागून उदरनिर्वाह करू लागली. एवढ्या विद्वानाचा पुत्र मंदबुद्धी निघाल्याने गावातील लोकांनी त्यांना नावे ठेवून त्यांचे जीवन असह्य करून टाकले होते. एके दिवशी अपमानजनक जीवनास कंटाळून त्या माता पुत्राने कृष्णा नदीस प्राण समर्पण करण्याचे ठरवून ते खोल पाणी असलेल्या ठिकाणी नदीत उतरले. परंतु त्यांच्या पुण्याईने त्यांना तेथे श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले. त्यांनी त्या माता पुत्रास समजावून सांगून आत्महत्येपासून परावृत्त केले आणि आपल्या करुणाकटाक्षाने त्या मतिमंद पुत्रास महान पंडित केले. अंबिकेने पुढील जन्मी श्रीपाद प्रभू समान तेजस्वी पुत्र व्हावा असा वर मागितला. श्रीपाद प्रभूंनी तथास्तु असे म्हटले आणि त्यात सच्चील मातेस शनिप्रदोष व्रत करण्यास सांगितले. त्यांच्या समान अन्य कोणीही पुरुष नसल्याने श्रीपाद प्रभूंनी पुढील जन्मात अंबिकेचा पुत्र रूपात जन्म घेण्याचा निश्चय केला. समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त असा वासंबिकेस श्रीपाद प्रभू म्हणाले, तुझा संकल्प सिद्ध होईल. मी अजून 14 वर्षे म्हणजे या देहाला 30 वर्षे होईपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ या रूपात राहून नंतर गुप्त होईन. त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धारासाठी नरसिंह सरस्वती या रूपाने अवतार घेईन. या अवतारात 80 वर्षे राहीन. या अवताराच्या समाप्तीनंतर कदलीवनात 300 वर्ष तपोनिष्ठ राहून नंतर प्रजापुरी सध्याचे अक्कलकोट गाव स्वामी समर्थ या नामरूपाने अवतार धारण करीन आणि अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषांच्या रूपाने अपरिमित अशा दिव्यकांतीने अगाध लीला दाखवीन. एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले. पळणीस्वामी शंकर भट्टास पुढे सांगू लागले, अरे शंकरा, पिटिकापुरम हे श्रीपाद प्रभूंचे जन्मस्थान आहे. तेथे असलेल्या पादुकांच्या खाली पाताळात अनेक सहस्त्र वर्षापासून तप करीत बसलेले ऋषी आहेत. या जन्मस्थानी श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती आणि श्री दत्तात्रेयांचा मूर्ती प्रतिष्ठापित केल्या जातील. या वक्तव्यानंतर पळणीस्वामी थोडा वेळ मौन राहिले. त्यांनी गुहेजवळ पुरून ठेवलेला नवयुवकाचा देह बाहेर काढून आणण्यास सांगितला होता. तो आणल्यावर प्रणवाचा उच्चार करण्यास प्रारंभ केला. सर्वजण श्रीपादराजम शरणम प्रपद्ये असा जयघोष करीत असतानाच पळणीस्वामींनी त्या नवयुवकाचा देहात प्रवेश केला.
वयोमानाने शिथिल झालेला वृद्धदेह जवळच असलेल्या नदीस समर्पण करण्यात आला. नवीन देहात प्रवेश केलेल्या पळणीस्वामींनी माधवास विचित्रपुरीस आणि शंकरभट्टास तिरुपती महाक्षेत्री जाण्याची आज्ञा दिली. त्या आदेशानुसार शंकरभट्ट तिरुपतीस जाण्यास निघाले. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.